श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्रमधील श्लोक आणि श्लोकांचे अर्थ. श्लोक नंबर 41. वृषा हि वृषभो विष्णुर् वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. विष्णूंच्या सहस्रनामांपैकी हे 256 नंबरचं नाव वृषाही. वृषाही ही संज्ञा वेदांच्या कर्मकांडातील भागांमध्ये वारंवार आल्याने सुपरिचित आहे व ती सामान्यतः यज्ञकार्याचे शेवटी उरणारे फलस्वरूप यज्ञशिष्ट दर्शविते. व्यक्तिगतरित्या वृष ह्या संज्ञेने दर्शविले जाणारे यज्ञशिष्ट फल म्हणजे त्या व्यक्तीमधील परिवर्तन. भक्तियुक्त अंतकरणाने व समर्पित भावनेने केलेले निष्काम कर्म म्हणजे यज्ञ मनुष्यामध्ये असे परिवर्तन घडवून आणते. म्हणूनच वृषाही म्हणजे जे कर्म सजीव सज्ञान प्राणीमात्रांनी जाणीवपूर्वक केलेले असते त्या सर्व कर्माचा कर्मफलाचा नियंता व दाता आहे श्री विष्णू भगवान. 257 नंबर वृषभ. वृष ही संज्ञा सांप्रतकाळी फारशी प्रचलित नसली तरी वैदिक वाङ्मयामध्ये तिचा वापर धर्म या अर्थाने केलेला आढळतो. वस्तूचा स्थायी भाव, ज्याचे वाचून ती वस्तू वस्तुरूपाने राहू शकत नाही त्यालाच त्या वस्तूचा धर्म असे म्हटले जाते. जो अशा सर्व धर्माचा वर्षाव करतो तो वृषभ. थोडक्यात जो प्रामाणिक साधक व सश्रद्ध भक्तावर उज्ज्वल आरोग्य, ज्वलंत भक्ती व स्फुरणदायी शांततेचा वर्षाव करतो तो वृषभ म्हणजेच श्री नारायण होय. 258 नंबर विष्णू. सर्वव्यापी लांब पदन्यास करणारा. विष्णू ह्या संज्ञेचे यापूर्वीच विवरण केले आहे. महाभारतात श्री भगवान स्वतःच अर्जुनास सांगतात, क्रमणात चाप्यहम पार्थ विष्णुरित्यभि संज्ञितः. हे सर्व विश्व पादाक्रांत करून मी स्थित आहे म्हणून मी विष्णू या नावाने ओळखला जातो. उपनिषदांमध्येही इदं विष्णू विचक्रमे असा उल्लेख आढळतो व त्याचा अर्थ विष्णूने हे सर्व व्याप्त केले व 3ही लोक जिंकले असा होतो. 259 नंबर वृषपर्वा. वृष ह्या शब्दाचा अर्थ धर्म असा होतो हे आपण पाहिलेलेच आहे. पर्व म्हणजे शिडी, सोपान, जो उच्च पातळीवर घेऊन जातो असा पायऱ्यांचा समुच्चय जो उच्च पातळीवर नेतो तो पर्वत. आपणास जीवनातील अंतिम सत्याकडे नेणारा सनातन धर्मरूपी सोपानच या संज्ञेने दर्शविला आहे. म्हणून मी मार्ग आहे असे वचन आहे. ज्याची उपासना केली असता भक्ताची सतत उत्क्रांती होत राहते तो उच्च पातळीवरील अनुभव घेऊ शकतो तो वृषपर्वा श्री विष्णू होय. 260 नंबर वृषोदरः. वृष म्हणजे वर्षाव करणे, उदर म्हणजे उगमस्थान. सर्व सृजनात्मक संकल्पनांचे स्थान साधारणतः नाभीचे जवळ असल्याचे मानले जाते. म्हणूनच असे वर्णन आढळते की सर्व ब्रह्मांडाचा कर्ता ब्रह्मदेवही ज्याच्या नाभी कमलातून उत्पन्न झाला आहे व नाभी कमलाच्या आधाराने राहिला तो श्री महाविष्णू वृषोदर आहे. ब्रह्मदेव ही सृजनशक्ती प्रलयाचे वेळी निद्राकाळी पुन्हा आपल्या उगमस्थानी विलीन होते व पुन्हा सृजन म्हणजे जागृत होऊन कार्य सुरू होते. ज्या स्थानापासून सृजन शक्ती उत्पन्न होते व कार्यकारी होते व पुन्हा ज्या स्थानात विलीन पावते ते स्थान आहे श्री विष्णूंचे
उदर. ज्या स्थानामध्ये प्रलयाचे वेळी सर्व व्यक्त जगत विलीन होते तेथूनच सृजनाचे वेळी सर्व नामरूपात्मक जगतांचा वर्षाव म्हणजे उरुष होतो. ज्या महाविष्णूचे उदरापासून सर्व जगतांचा वर्षाव होतो तो वृषोदर होय. 261 नंबर. वर्धनः. जीवनाच्या सर्व स्तरांवर जड चेतनादी सर्वांचे जो सर्व काल सर्व ठिकाणी पालन पोषण करतो, भौतिक व आध्यात्मिक वृद्धी करतो तो वर्धन. विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे भक्तियुक्त अंतकरणाने अभ्यास करणाऱ्या साधकाचे दृष्टीने श्री महाविष्णू म्हणजे साधकास आध्यात्मिक उन्नती, सर्व सुख साधने व शेवटी प्रत्यक्ष साक्षात्कार प्रदान करणारी महाशक्तीच होय, तोच वर्धन होय. 262 नंबर. वर्धमान. जो स्वतःची वृद्धी अमर्यादपणे करू शकतो, सतत वृद्धी पावतो तो वर्धमान. विश्वातील सर्व नामरूपात्मक वस्तुजातामध्ये सतत गतिमानता असते व सर्वत्र उत्क्रांतीच्या दिशेने एक अदृश्य वाटचाल चालू असते. म्हणूनच येथेही श्री महाविष्णूंचा उल्लेख ही उत्क्रांतीची सर्वकष गतिमानता असा केला आहे. पुराणांमध्ये असा उल्लेख आहे की ही संज्ञा त्यास वामनावतारामुळे प्राप्त झाली आहे, कारण त्यामध्ये तो विशाल होत होत त्याने 3 पावलामध्ये हे सर्व विश्व मोजले. 263 नंबर. विविक्त म्हणजे एकाकी, नित्य सर्वापासून असा. जागृत मनुष्य ज्याप्रमाणे स्वप्न व स्वप्न पाहणाऱ्याहून वेगळाच असतो, त्याप्रमाणे नामरूपात्मक जगताची सर्व सुखदुःखे, आसक्ती, अभिलाषा, हास्य व अश्रू हे सर्व आत्म्याच्या आधाराने घडून येत असले तरी तो ह्या सर्वाहून वेगळाच आहे, विकार रहित आहे. भेसूर दिसणारे पिशाच्च तत्वतः स्थाणूमध्ये काहीच फरक करू शकत नाही. त्याप्रमाणे मायेच्या जगतात कितीही उलाढाल झाली तरी तो परमात्मा त्या सर्वापासून आपल्याच वैभवाने व पूर्णतेने अलिप्त आहे. रोजच्या सामान्य जन्म मृत्यू रूपी संसाराहूनही तो अलिप्त आहे. तो विकाररहित आहे व परिणामरहित आहे. हे त्याचे अलिप्तपण गीतेमध्ये मत्स्थानी सर्व भूतानी न चाहम तेष्ववास स्थितः अशा शब्दात वर्णिले आहे. ते सर्व माझ्यामध्ये माझ्या आधाराने आहेत, परंतु मी त्यांच्यामध्ये नाही. 264 नंबर. श्रुती सागरः. वेदविचारांच्या सर्व नद्यांना समाविष्ट करणारा सागर. सर्व वैदिक वाङ्मय, वय, भाषा, परंपरा, निष्ठा ह्यांच्या निरपेक्ष ज्या एका ध्येयाचे गुणदर्शन करतात ते सर्व एकमेवच असते. सर्व धर्मग्रंथ हे विचारांचे लहान लहान प्रवाह, नद्या आहेत. ते प्रवाह वेगवेगळ्या राष्ट्ररूपी खोऱ्यातून व इतिहासाच्या वातावरणातून पुढे जात जात पूर्णतेच्या समुद्राकडे धाव घेतात. हा समुद्र तर सर्व क्षणभंगुरतेच्या दुःखापलीकडे आहे. थोडक्यात ज्याच्यामध्ये यज्ञ किंवा धर्म आहेत असा, भक्तांसाठी इच्छित वस्तूंचा वर्षाव करणारा, सर्व व्याप्त परमपदाची इच्छा करणाऱ्यांसाठी धर्मरूप शिडी, उदरातून प्रजेचा वर्षाव करणारा, वाढविणारा, प्रपंच रूपाने वाढणारा, संसारापासून अलिप्त, विरागी, वेदांची खाण असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 42. सुभुजो दुर्धरो वाग्मी महेंद्रो वसुधो वसुः नैकरूपो बृहद्रूपः शिपिविष्टप्रकाशनः
या श्लोकाचा अर्थ पाहूया. 265 नंबर. सुभुज, ज्याच्या भुजा अत्यंत सुंदर आहेत असा. ही संज्ञा केवळ स्थूल शरीरातील हातांचे सौंदर्य वर्णन करण्याकरता योजिलेली नाही, तर ते हात आपल्या भक्तांचे रक्षण करण्याकरता व त्यांना अभयदान व वरदान देण्याकरता सतत कार्यरत असतात. त्यांच्या सौंदर्याचे वर्णन करण्याकरता वापरली आहे, म्हणूनच तो सुभुज आहे. 266 नंबर. दुर्धर, म्हणजे दीर्घ कालपर्यंत ध्यान चिंतन करणाऱ्या योग्यांनाही ज्याचे संपूर्ण आकलन होत नाही तो दुर्धर. त्या परमात्म्याचा हा साक्षात्कार मन बुद्धीच्या अतीत आहे, म्हणून मन व बुद्धीने त्याचे आकलन होत नाही. 267 नंबर. वाग्मी, जो आपले सामर्थ्य वर्णन करण्यात वाक्चतुर आहे असा. ह्या संज्ञेचा पूर्ण अर्थ केवळ वाचेचे प्रभुत्व दर्शविण्याकरता नाही. जगतांतील सर्व शारीरिक सामर्थ्य, संपूर्ण विश्वातील वैभव, सर्व हृदयांचे सौंदर्य, सर्वांच्या बुद्धीची शक्ती, ही सर्व त्याचेच वैभव गातात. पुन्हा सर्व धर्मग्रंथामधून तोच सर्व जीवांना मायेच्या झंझावाता पलीकडील असलेले त्याचे आश्रयस्थान बोलून दाखवितो व तेच साध्या शब्दात व समर्पक सूचनांनी सर्व संत, साधू, ऋषी व विचारवंतांनीही सांगितले आहे. 268 नंबर. महेंद्र, जो इंद्राचाही स्वामी आहे असा. सर्व देवांचा देव. तत्वज्ञानांमध्ये मनाला इंद्र म्हणजेच इंद्रियांचा राजा म्हटले आहे. ह्या मनाचाही स्वामी तो महेंद्र परमात्मा होय. 269. वसुदः, वसु म्हणजे समृद्धी. ती सर्वांना प्रदान करणारा तो वसुद. ही समृद्धी बाह्य व आंतरिक समाधान अशा दोन्ही स्वरूपाची असते. एकदा त्याला अनन्य भावाने शरण गेले म्हणजे मनुष्य कार्यातील यश, प्रेमपूर्ण हृदयाचे सौंदर्य, संयमित मन व चिंतनशील बुद्धीने समृद्ध होतो. 270 नंबर. वसु, वसु ह्या शब्दाला 3 अर्थ आहेत. वसु म्हणजे धन समृद्धी. दुसरा नंबर वसु म्हणजे आच्छादन. तिसरा नंबर वसु म्हणजे सूर्य. या अर्थाप्रमाणे तो बाह्य समृद्धीच्या रूपाने व्यक्त होतोच आणि ही समृद्धी प्रदान करणारा, सर्व विश्वाचे भरण पोषण करणारा सूर्यनारायण ह्या रूपानेही तोच व्यक्त होतो. तसेच ज्यांचे जवळ खरी भक्ती नाही व दुष्ट प्रवृत्तीमुळे ज्यांची मनोभूमी तयार झालेली आहे व दुष्ट प्रवृत्तीमुळे ज्यांची मनोभूमी तयार झालेली नाही, अशा व्यक्तींच्या आकलनापासून ज्याने स्वतःला झाकून घेतले आहे, जो आवृत्त झाला आहे तो वसु होय. तसेच वसती इति वसुः, जो सर्व चराचर सृष्टीमध्ये वस्ती करतो, राहतो तो वसु. किंवा वासयती इति वसु, जो सर्व स्थावर जंगम वस्तूंना आपल्यामध्ये वस्ती करावयास लावतो तो वसु. गीता व उपनिषदांमध्ये असेच वर्णन आहे की अनंत तत्व आपल्या ईश्वर भावाने सर्वांमध्ये अंतर्भूत होऊन राहतो व शुद्ध सर्वातीत भावाने सर्व विश्वाचा आधार आहे. 271 नंबर. नैक रूप, जो व्यक्त दशेमध्ये अनंत आकार धारण करतो, जो जागृत अवस्थेमध्ये एकविध असलेले मन
अनेकविध होऊन स्वप्न जगतातील अनेक चित्रविचित्र वस्तू प्रदान करते. श्री विष्णू हे ह्या विश्वाचे एकच सर्वश्रेष्ठ असे कारण आहे आणि सर्व कार्येही त्याच कारणापासून व्यक्त झालेली अनेक रूपे आहेत. सर्व भक्त आपल्या सुपरिचित पारंपरिक प्रार्थनेमध्ये म्हणतात त्याप्रमाणे ही कल्पना सुंदर रीतीने वर्णिलेली आहे. आपल्या भेदयुक्त शरीर मन बुद्धीच्या साहाय्याने त्याचेकडे पाहिले असता आपल्याला अनेक तत्व दिसते, नैक रूप, परंतु साधनातीत होऊन पाहिले असता अंतिम सत्याचे एक तत्वच अनुभवास येते. 272 नंबर. बृहद रूप म्हणजे असीम, अमर्याद, सर्वव्यापी, ज्याचे रूप संपूर्ण विश्वाचे व्यापक रूप आहे. त्यामुळे तो सिंहासारखाच व्यापक आहे. ऋग्वेदातील पुरुष सूक्तामध्ये ऋषींनी केलेले असे वर्णन आहे की जो उत्तम पुरुष विष्णू केवळ विश्वा एवढाच मर्यादित नाही, तर तो त्यास व्यापूनही 10 अंगुळे उरून राहिला. 273 नंबर. शिपीविष्ट. शिपी हे यज्ञ पशुला दिलेले नाव आहे. निष्काम भावनेने केलेल्या सर्व यज्ञ कर्मामध्ये अर्पण केलेल्या सर्व हवनास जो पवित्र करून घेतो तो असे ही संज्ञा सुचविते. मूळ धातू शी ह्याचा अर्थ आहे जल व ते पिणारे शिपी, सूर्यकिरण. म्हणूनच शिपीविष्ट या संज्ञेने सूर्यामध्ये अधिष्ठित असलेले परमतत्व दर्शविले आहे. तोच सूर्य जगताला शक्ती व तेज प्रदान करीत असतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण स्वतःच सांगतात, सूर्य चंद्राचे ठिकाणी जे तेज व शक्ती प्रतीत होते ती शक्ती व तेज माझेच आहे असे तू जाण. 274 नंबर. प्रकाशन. जो सर्व प्रकाशित करतो तो सर्वव्यापी ज्ञान स्वरूप असल्याने सर्व प्राणीमात्रांचे साधनामधून प्रतीत होतो. सर्वांच्या हृदयातील जाणीव शक्तीच्या रूपाने सृष्टीत सर्व ठिकाणी सर्व वेळी घडणाऱ्या सर्व घटनांचे ज्ञान त्यालाच होत असते. म्हणूनच तो सर्वविद, सर्वज्ञ आहे. सर्व अनुभवांचे तोच प्रकाशन म्हणजे ज्ञान करून देतो. ज्याप्रमाणे एकच सूर्य जगतातील सर्व वस्तू प्रकाशित करतो त्याप्रमाणे ते परमतत्व अनुभव क्षेत्र व अनुभव क्षेत्रज्ञ या दोहोंचे प्रकाशन करतो. थोडक्यात जगाचे रक्षण करणारा, अति सुंदर हात असलेला, धारण करण्यास कठीण देववाणी उत्पन्न करणारा, ईश्वरांचाही ईश्वर, धन देणारा, अंतरिक्षात राहणारा, अनेक रूपे धारण करणारा, किरणांत राहणारा, सर्वांना प्रकाशित करणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. श्लोक नंबर 43. ओजस्तेजो द्युतिधर प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मंत्रश्चंद्रांशुर्भास्करद्युतिः. या श्लोकाचा अर्थ पाहूया. 275 नंबर. ओजस तेजो द्युतिधरः. जो शारीरिक चैतन्य शक्ती ओज, बुद्धीचे तेज व सर्व सौंदर्य म्हणजे द्युती धारण करतो तो धरः. आपल्याला ज्ञात असलेल्या व्यक्तिमत्वाच्या 3 पातळ्यांचे पूर्णत्वच या संज्ञेने दर्शविले आहे. निरोगी शरीरातील सर्व तत्वांचे व घटकांचे पूर्ण साम्यत्व व तेजस्विता ओज स्वरूपामध्ये निदर्शनास येते. हे आपल्यातील चैतन्य ओज जेव्हा रक्षण करून नियमित व शिक्षित करून ध्यान मार्गाकरता वापरले जाते
तेव्हा तेच बुद्धीमध्ये तेज रूपाने रूपांतरित होते, तेजस, व व्यक्तिमत्वाचे समग्रत्व साधले जाते. ज्या व्यक्तीने आपले ओज अशा तऱ्हेने उन्नत केले आहे त्याच्या उज्ज्वलतेला आपल्या शास्त्रात तेज असे म्हटले आहे. ज्यावेळी एखादा योगी सुज्ञतेने आपले जीवन आखून घेऊन समर्पित वृत्तीने ध्यान मार्ग आक्रमतो तेव्हा त्याचे ठिकाणी ओज व तेज एकत्रित येते व योग्य कालानंतर तोच दिव्य साक्षात्कारी संत बुद्ध म्हणून ओळखला जातो. त्याचे भोवती तयार होणारे अत्यंत शांत मनोहारी वातावरण, प्रेम व करुणा, पूर्णता, ज्ञान व सामर्थ्य यांचा प्रभाव यालाच दिव्यतेची प्रभा म्हणजे द्युती असे म्हटले जाते. गीतेतील 10व्या अध्यायामध्ये गीताचार्य भगवान आपल्या आत्मस्वरूपाबद्दल स्वतःच सांगतात. मी बलवंतांमधील बल आहे व तेजस्वी जनांमधील तेज आहे. काही टीकाकार या 3 संज्ञा अलग मानतात, परंतु शंकराचार्य तिचे एकत्र विवेचन करतात. 276 नंबर. प्रकाशात्मा, तेजोमय आत्मा. तो सर्व हृदयामध्ये आत्मतत्वाने विराजित आहे व त्याचा जाणीव स्वरूपाने अनुभव येतो. सर्व प्राणीमात्रांच्या 3 अवस्थांमधील सर्व अनुभवांचे सर्व वेळी प्रकाशन करणारा जो प्रकाश स्रोत आहे, ज्ञानस्वरूप, तो प्रकाश आत्मा होय. तोच सर्व विश्वाचा आत्मा व परमात्मा महाविष्णू होय. 277 नंबर. प्रतापनः, जो स्वतःच औष्णिक शक्तीचे रूपांतर व्यक्त करतो तो. हीच औष्णिक शक्ती प्रत्येक सजीव प्राणीमात्रांचे भोवती असलेल्या वातावरणास जीवनदायी शक्ती प्रदान करते. गीतेमध्येही साक्षात गीताचार्यांनी यास पूरक विधान केलेले आढळते की भगवान स्वतःच सत्य स्वरूप असून चंद्र व सूर्य यांचे ठिकाणी असलेले प्रकाश व उष्णता या स्वरूपात व्यक्त दशेला येतात व त्यांच्याच उष्णतेमुळे कठीण अशा पृथ्वीतलास उष्णता मिळून सृजनाची शक्ती प्राप्त होते. 278. रुद्ध, जो नित्य सर्व समृद्धीने युक्त आहे असा. तो स्वतः लक्ष्मीपती असल्याने सर्व ऐश्वर्याचा तोच स्वामी आहे. सर्व विश्वातील वैभव, सामर्थ्य व सौंदर्य ही त्याचीच व्यक्त दशेला आलेली रूपे आहेत. अर्थात तो स्वतःच परिपूर्ण वैभव आहे. 279 नंबर. स्पष्टाक्षर, जो स्पष्ट ध्वनी प्रतिकारांनी निर्देशित केला जातो तो. परमात्म्याचे ते प्रख्यात ध्वनी प्रतीक अक्षर आहे ओम. गीतेमध्ये उल्लेख आहे, जो माझे ओम हे अक्षर जपत माझे स्मरण करत देहत्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. संस्कृत भाषेमध्ये क्षर या शब्दाचा अर्थ होतो विनाशी व अक्षर शब्दाचा अर्थ होतो अविनाशी. हे सर्व जग विनाशी असले तरी ते परिपूर्ण निर्विकार सत्याचीच व्यक्त अवस्था आहे. परंतु आपली जाणीवेची साधने म्हणजे शरीर, मन, बुद्धी ही अपूर्ण आहेत. ज्याला जाणीव होते तो अहंकार ह्या जगाच्या विविधतेचा अनुभव केवळ इंद्रिय विषय म्हणजे संवेदना, भावना व विचार याच स्वरूपात घेऊ शकतो. ह्या अपूर्ण साधनांमधून डोकावणारा अहंकार त्या पूर्ण सर्वसमावेशक दिव्य सत्याचा अनुभव कधीच घेऊ शकत नाही. ज्यावेळी तो अहंकार पूर्ण निवेदित अवस्थेला म्हणजे शरण जातो, मन स्तब्ध व शांत अवस्थेप्रत जातो, तेव्हाच आपल्याला त्या परमतत्वाचे स्पष्ट अक्षर स्वरूपात ज्ञान होते. यावरून हे स्पष्ट होते की त्या अक्षर स्वरूपात
प्रतीत होणारा महाविष्णू म्हणजेच स्पष्टक्षर होय. 280 नंबर. मंत्र, जो स्वतःच वेदामधील मंत्र स्वरूप आहे असा. वेदामधील उद्घोषित मंत्र हे असे साधन म्हणजे वाहन आहे की जो आपल्याला सरळ त्या साक्षात परमतत्वाच्या अनुभवापर्यंत नेऊ शकते. प्रत्येक वेळा हे मंत्र व त्यांचे ध्येय एकाच नावाने ओळखले जातात. त्याचे योग्य तऱ्हेने मनन केले असता तारतो म्हणजे रक्षण करतो. तो मंत्र मननात त्रायते इति मंत्रः. आपण या उपनिषदातील मंत्राच्या साहाय्याने त्या परमेश्वराचे परमतत्व जाणू शकतो, म्हणून त्यालाच मंत्र म्हटले आहे. 281 नंबर. चंद्रांशू म्हणजे चंद्राचा किरण. चंद्र किरणाचा वनस्पतींवर परिणाम होत असतो हे भारतामध्ये वैदिक काळापासून ज्ञान होते. मी चंद्रकिरण रूपी सोम होऊन सर्व वनस्पतींमध्ये पोषक तत्वे भरतो असे श्री वासुदेवाने गीतेमध्ये सांगितले आहे. अशा प्रकारे परमेश्वर त्या जीवांच्या जीवनशक्तीचे पोषण करून त्यांचे धारण करतो. हा जरी या संज्ञेचा तात्विक अर्थ असला तरी चंद्राचे सौंदर्य आपल्या मनात जी शांतता व संतोष निर्माण करते ते खरोखर त्या परमात्म्याच्या शांततेचे प्रतिबिंबच आहे. 282 नंबर. भास्कर द्युतीही म्हणजे सूर्याचे तेज. सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू असून अनंत कालापासून सर्व शक्तींचा आदी स्रोत आहे. पृथ्वीवरील प्राणी मात्रास शक्ती व जीवन त्यापासून प्राप्त होते. सूर्यावाचून जीवन अशक्यच आहे, परंतु त्याच वेळी जीवनात कुठलाही अधिक्षेप न करता स्वतःच्या ठिकाणी राहून सूर्य सर्व जीवनात आश्वासन व आशीर्वाद देतो. त्याच्याच प्रमाणे जो परमात्मा अलिप्त राहून केवळ स्वतःच्या अस्तित्व मात्रे करून सर्व प्राणी मात्रास आशीर्वाद देतो, तोच जीवन सूर्य आहे, तोच आत्मा व तोच महाविष्णू होय. थोडक्यात प्राण, बल, शौर्यादी गुण तसेच प्रभा धारण करणारा प्रकाश स्वरूप सूर्य इत्यादी आपल्या विभूतीने विश्वाला तापवणारा, धर्म, ज्ञान, वैराग्य यांनी संपन्न ओंकार रूप उदात्त अक्षर असलेला वेदमंत्र स्वरूप संसार तापाने पोळलेल्या लोकांना चंद्रकिरणाप्रमाणे आल्हाददायक सूर्याप्रमाणे तेज असणारा असा या श्लोकाचा अर्थ होतो. रामकृष्ण हरी.